नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र बघा मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की कोतवाल भरती आहे, त्याला महसूल सेवक त्याचं नाव झालेलं आहे बरं का. नाहीतर काय विद्यार्थी बोलतील की सर तुम्हाला माहिती नाही का, तर तशी काय गोष्ट नाही, माहिती आहे. पण जुनं नाव कोतवाल आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त समजतंय, पण त्याचं नवीन नाव महसूल सेवक आहे, लक्षात राहू द्या. ठीक आहे. तर कोतवाल भरतीचे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. फॉर्म भरण्याचा दिनांक सुद्धा आला आहे, लेखीची परीक्षेची तारीख आली आहे, हॉल तिकीट कधी येणार आहे, काय त्याचा सगळ्या 12 भानगडीची इथं माहिती आपल्याला इथे मिळालेली आहे. तो जी आर प्रसिद्ध झाला आहे, तो जी आर नुसार मी तुम्हाला सगळी काही माहिती सांगतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना तुम्हाला देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाची सूचना देतोय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे. ठीक आहे. तर चला मित्रांनो, कोणताही वेळ न वाया घालवता आपण सरळ सरळ काय करूया माहिती आहे का, आता लगेच त्या वेळापत्रक तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने फॉर्म भरण्याचा दिनांक कोणता आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षा कधी होणार आहे, हॉल तिकीट कधी येणार आहे, आणि शॉर्टकटमध्ये तुम्हाला त्याची माहिती सांगतो की किती पास वगैरे लागतं, सगळं काय सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. ठीक आहे. तर बघा बरं, तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि हा जो काही स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतो या नंबरवरती व्हॉट्सअपला नाव आणि जिल्हा सांगायचा. मित्रांनो काय म्हणतो मी तुम्हाला, नाव आणि जिल्हा या नंबरला व्हॉट्सअपवरती सांगायचा. तुमचा नंबर आम्ही सेव्ह करून घेतो, तुम्ही सुद्धा आमचा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम किंवा दसरथ सर या नावाने सेव्ह करून घ्यायचा, जेणेकरून बघा तुम्हाला टेटसच्या माध्यमातून सर्व काही कोतवाल भरतीची माहिती इथे मिळेल. हात जोडून पाय पडून विनंती आहे, कोणीही कॉल करू नका, कारण मित्रांनो कॉल घेणं होत नाहीये, त्याच्यामुळे कोणीही कॉल करायचा नाहीये. फक्त तुम्ही काय करायचं आहे, इथं परव नाव आणि जिल्हा सांगायचा, व्हॉट्सअपला आणि नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे. ठीक आहे. महत्त्वाच्या माहितीकडे जाऊया आता आपण. चला मित्रांनो, ते वेळापत्रक तुम्हाला दाखवतो. तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल बघा की जिल्हाधिकारी कार्यालय जालना, इथं तुम्ही सुद्धा बघू शकता आहे की हा जी आर कधी प्रसिद्ध झालेला आहे, तर 25/8/2026 रोजी हा जी आर प्रसिद्ध झाला आहे. आणि परव इथं आपल्याला तुम्हाला सांगतो मी, इथं जालना, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद, अंबड आणि परतूर मंठा या 8 जिल्ह्याचं इथे वेळापत्रक आपल्याला इथे दिलेलं आहे. म्हणजे जालना जिल्ह्याचं वेळापत्रक आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. आता इतर जिल्ह्याचं तुम्ही म्हणसान अशाच पद्धतीनं राहणार आहे का, तर नाही. इतर जिल्ह्याचं हे बघा, एक एक पण होऊ शकतंय की सर्व जिल्ह्याचं एकत्रित राबवू शकते, एकाच दिवशी कोतवाल भरतीचा पेपर होईल, किंवा आपापल्या जिल्हा स्तरावरती आपापल्या जिल्ह्याचं वेगवेगळ्या पद्धतीने ते वेगवेगळ्या दिवशी राबवू शकते. आता हे जालन्याचं आपल्याकडे आलेलं आहे, असंच इतर जिल्ह्याचं सुद्धा वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होईल, तर कदाचित एकच असू शकते. आता ती माहिती नेमकी कन्फर्म मला माहिती नाहीये की एकाच दिवशी सर्व जिल्ह्याचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्याचं एकाच दिवशी कोतवाल भरतीचा पेपर होणार की जिल्हा वाईज होणार आहे. आता मागच्या वर्षी काय झालं होतं, त्यांनी आपापल्या जिल्हा स्तरावरती त्यांनी त्यांचं नियोजन केलेलं होतं. आता या वर्षी सुद्धा ते आपापल्या जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी त्यांचं नियोजन करत असतील. आता हा जालन्याचा जी आर आहे, जालन्याचं वेळापत्रक मी तुम्हाला सांगतो दादा हो. तर बघा, जालन्याचं वेळापत्रक अशा पद्धतीने आहे, तुम्हाला सांगतो डायरेक्टली. आता हे कार्यालयीन 3 जे काही मुद्दे आहे, तर ते कार्यालयीन मुद्दे आहे. तर पण तरी पण तुम्हाला ते तिन्ही मुद्दे सांगतो मी. बघा बरं, 15 तारखेला तुमची जाहिरात येणार आहे, याच्यासाठी 4थी पास लागते बरं का, ज्यांना माहित नाही त्याच्यासाठी सांगतो. 4थी पास लागते यासाठी. तर 15 तारखेला परवा जाहिरात येणार आहे, 15 सप्टेंबर 2026 ला जाहिरात येईल, आणि मग 15 सप्टेंबरला जाहिरात आल्याच्या नंतर 16 सप्टेंबर 2026 पासून ते 29 सप्टेंबर 2026 द्वारे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे, म्हणजे ऑनलाईन तुम्हाला इथे अर्ज भरायचा आहे. मागच्या वर्षी म्हणजे मागं जी काय भरती झाली त्या भरतीला परवा तुम्हाला काय केलं होतं, त्यांनी त्या भरतीला तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरायचे सांगितले होते, पण या भरतीला परवा तुम्हाला यांनी ऑनलाईन अर्ज भरायचे सांगितलेले आहे. 16/9/2026 पासून ते 29/9/2026 पर्यंत सार्वजनिक सुट्टी वगळून तुम्हाला इथे अर्ज भरता येणार आहे. त्याच्यानंतर 15 तारखेला आपली ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. दोन्ही मुद्दे तुम्हाला समजले असेल. त्याच्यानंतर लेखी परीक्षेसाठी पात्र अपात्र यादी लागते की तुम्ही बरोबर फॉर्म भरला की नाही भरला म्हणून. तर लेखी परीक्षेसाठी पात्र अपात्र यादी ही 30 सप्टेंबर 2026 रोजी जाहीर होईल. त्याच्यानंतर तुम्ही पात्र झाल्याच्या नंतर तुमचं प्रवेशपत्र येईल बघा. प्रवेशपत्र तुम्हाला 3 दिवस बघा, 1/10/2026 ते 3/10/2026 म्हणजे कार्यालयीन वेळेत संबंधित तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला इथे प्रवेशपत्र येणार आहे. त्याच्यानंतर बघा लेखी परीक्षा, मेन महत्त्वाचा मुद्दा की लेखी परीक्षा बघा ही 4/10/2026 ला तुमची लेखी परीक्षा होणार आहे जालन्याच्या पोरांची, 8 जिल्ह्यातल्या, तर 8 तालुक्यातल्या, जालना जिल्ह्यातील 8 तालुक्यातल्या पोरांची. तर सकाळी 11 ते 12:30 दरम्यान म्हणजे तुमचा हा पेपर राहणार आहे. 11 ते 12:30 या दरम्यान तुमचा पेपर राहणार आहे. अशा पद्धतीने कोतवाल भरतीचं वेळापत्रक आहे. त्याच्यानंतर प्रथम उत्तर तालिका तुमची 5/10/2026 ला येईल सायंकाळी 5 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर बघा हे सगळं कुठं भेटेल तुम्हाला, तर हे ऑफिशियल वेबसाईटवरती भेटेल. तर ऑफिशियल वेबसाईट शोधायची गरज नाही तुम्हाला, प्रत्येक जिल्ह्याचे कोतवाल भरतीची जाहिरात बिरात सगळं काही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. ज्या पोरांना, पोरींना, लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना डिस्क्रिप्शन समजत नसेल, जे काय व्हिडिओचं टायटल आहे त्याला क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन ओपन होऊन जातं दादा हो तायांनो. ठीक आहे. आता बघा त्याच्यानंतर प्रथम
प्रथम उत्तर तालिका झाल्याच्या नंतर तुम्हाला आक्षेप घ्यायचा बाबा की नाही बाबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही उत्तर एकनाथ शिंदे दिले, तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल एखाद्या प्रश्नावरती, तर त्यासाठी तुम्हाला कालावधी दिलेला आहे 6/10/2026 ते 7/10/2026 कार्यालयीन वेळेत कालावधी दिलेला आहे. संबंधित तहसील कार्यालयात जाऊन तुम्हाला ते तिथे काय म्हणता येईल त्याला की आक्षेप घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अंतिम उत्तर तालिका तुमची 8/10/2026 इथे प्रसिद्ध होणार आहे. त्याच्यानंतर लेखी परीक्षेतील गुणवत्ता क्रमानुसार पात्र उमेदवाराची अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्पुरती यादी प्रसिद्ध करणे. तात्पुरती यादी जी काय तुमची ती 9/10/2026 लागणार आहे आणि तुमचं इथं सिलेक्शन होणार आहे 9 तारखेला. भावा तू बनला कोतवाल रे, तू बनला महसूल सेवक रे. ठीक आहे, तर थोडी कॉमेडी करतो पोरो, ठीक आहे, काळजी करू नका रे, बिंदास राहा. ठीक आहे, आता बघा भावा तू बनला रे कोतवाल रे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर मूळ कागदपत्राची पडताळणी, मग तू कोतवाल झाला, गावात तू लग्न होणार आहे, मला माहिती आहे तू कोतवाल झाला की मामा तुला पोरगी देणार आहे 100%. त्याच्यानंतर बघा मूळ कागदपत्राची पडताळणी ही तुझी 10/10/2026 ते 11/10/2026 रोजी होईल. म्हणजे तो ते कागद राहते का, कागद राहते का, ते तू बरोबर फॉर्म भरल्याच्या वेळेस जे कागद तिथे दिलेली आहे माहिती, त्या कागदाची तपासणी तुझी 10/10/2026 ते 11/10/2026 च्या कार्यालयीन वेळेत होईल. त्याच्यानंतर बघा अंतिम निवड यादी प्रसिद्ध करता येईल. तात्पुरती होती पहिली, आता होती अंतिम. ठीक आहे, अंतिम निवड यादी बरोबर कधी होणार आहे रे, कार्यालयीन वेळेत होणार आहे 12/10/2026 ला. तो फायनली कोतवाल म्हणून रुजू होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी भरती प्रक्रिया पूर्ण केल्याचा अहवाल सादर करायचा ते कार्यालयीनचं काम आहे ते. ठीक आहे, आता ही सगळी माहिती तुम्हाला समजला एकदम शॉर्टकट मध्ये बरं का, कमी टाइम घेतला तुमचा. ठीक आहे, आता महत्वाची सूचना देणार होतो तुम्हाला. ठीक आहे, तर महत्वाची सूचना देतो दादा, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहायचं तुम्हाला आहे, काळजी करू नका रे. सगळी माहिती, आपले चॅनल फार जुना आहे आणि फार अनुभव आहे आपल्या टीमला आणि आपल्याला. ठीक आहे, आता मी काय करतो तुम्हाला एक महत्वाची माहिती देतो, तर व्हिडिओ कंटिन्यू बघत बघा. बरोबर, महत्वाची माहिती अशी आहे, आता तुम्ही कोतवाल भरतीची तयारी करणार आहे, बरोबर आहे. मग कोतवाल भरतीची तयारी करत असताना आता मागचा पेपर जर आपण बघितला तर मागच्या पेपरमध्ये जीकेचे प्रश्न जास्त विचारण्यात आले होते. मग आता या राहिलेल्या दिवसामध्ये तुम्हाला जीकेचा अभ्यास कव्हर करण्यासाठी परवा आपण स्पेशल 2000 जीके ऑनलाईन प्रश्नांची पीडीएफ बनवली आहे स्पेशल कोतवाल भरतीसाठी. दुसरी कुठल्याही भरतीसाठी घेऊ नका, स्पेशल कोतवाल भरतीसाठी आपण ही 2000 प्रश्नांची जीकेची ऑनलाईनर पीडीएफ बनवलेली आहे. तर पीडीएफ स्वरूपात आहे, याची तुम्हाला झेरॉक्स सुद्धा मारता येऊ शकतात. तर तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं सांगतो. याची आपण फीस ठेवली आहे बघा, कमी फीस आहे, जास्त फीस नाही, तुम्हाला ज्याला म्हणजे प्रत्येकाला परवडेल अशी फीस ठेवली आहे. फक्त 99 रुपयाची फीस ठेवलेली आहे, फक्त 99 रुपयाची फीस ठेवली. रेग्युलर फीस 150 रुपये आहे बरं का, पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ना दाद्या, तुझ्यासाठी 99 रुपयाची फीस ठेवली आहे. गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमला 99 रुपये नंबरवरती पाठवून द्यायचे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा. ॲडमिन तुम्हाला 2000 स्पेशल जीके प्रश्नांची ऑनलाईनर पीडीएफ पाठवून देईल. कुठं पाठवून देईल? व्हॉट्सअपला पाठवून देईल. स्पेशल कोतवाल भरतीसाठी आहे, दुसऱ्या कुठल्याही भरतीसाठी घेऊ नका. दुसऱ्या भरतीसाठी उपयुक्त पडेल, पण कोतवाल भरतीसाठी 100% उपयुक्त पडेल. काय म्हणतो मी तुम्हाला, 100% उपयुक्त पडेल. ठीक आहे, तर आता सगळी माहिती तुम्हाला समजली असेल तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.